नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं मराठी सागर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि काही बहिणींच्या खात्यात जे आहे थेट 4,500 रुपये जमा होत आहे। आता का मिळत आहे 4,500 रुपये? आता ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याच्या काही तांत्रिक अडचणींमुळे जो हप्ता मिळाला नव्हता त्या बहिणींना 3,000 रुपये म्हणजे नोव्हेंबरचे 1,500 आणि डिसेंबरचे 1,500 दोन्ही महिन्याचे मिळून 3,000 रुपये प्लस 1,500 रुपये जानेवारी महिन्याचे असे सर्व मिळून जे आहे एकत्र 4,500 रुपये जे आहे लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे। ज्यांना आधी सर्व 18 हप्ते मिळालेले होते त्यांना फक्त 1,500 रुपये जमा होतील, म्हणजे बाकी 18 हप्ते ज्यांना मिळाले होते त्यांना फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच 1,500 रुपये जे आहे ते लाडक्या बहिणींना मिळणार आहे। आता जी महत्त्वाची सूचना आहे, सरकारने आता फेर तपासणी सुरू केलेली आहे। आता घरात सरकारी नोकरी असेल तर त्या बहिणींना लाभ मिळणार नाही। वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या बहिणींना लाभ मिळणार नाही। 4 चाकी वाहन असेल तर त्या बहिणींनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही। ही सर्व माहिती जी आहे आता तपासली जाणार आहे। आता पैसे का थांबतात लाडक्या बहिणीचे, त्याचे 3 मुख्य कारणे असू शकतात। आधार बँक सोबत लिंक नसणे किंवा KYC अपूर्ण असणे आणि तिसरे म्हणजे चुकीचे बँक खाते दिलेले असणे। आता 31 मार्च 2026 पर्यंत KYC पूर्ण करण्याची जी आहे शेवटची तारीख आहे। लवकरात लवकर ज्या बहिणींनी KYC केलेली नाही त्याने लवकरात लवकर KYC 31 मार्चच्या अगोदर जी आहे ते करून घ्या, म्हणजेच तुमचे हप्ते जे आहे ते कायमस्वरूपी चालू राहणार आहे। आता बँक खाते आधारशी लिंक असणेही अनिवार्य आहे, म्हणजे बँक खाते जे आहे आधार कार्डशी लिंक असणेही महिलांचे अनिवार्य आहे, तरच हप्ते जे आहे ते वेळोवेळी तुमच्या खात्यामध्ये येणार। आता जर तुमच्या खात्यात जर हे पैसे आले असतील तर मला जे आहे ते कमेंटवरून सांगा, तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की सांगा आणि माहिती इतर बहिणींनाही शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी सागर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।